मेहर देवीच्या शक्तिपीठ मंदिराचं रहस्य आजही वैज्ञानिकांसाठी एक अनसुलझी कोडी राहिले आहे. कारण मंदिराचे कपाट बंद झाल्यानंतरही इथे आरती होत असल्याची आणि घंटा वाजत असल्याची आवाज येतो. तुम्ही बरोबर ऐकलात मित्रांनो. भारतात अशा मंदिरांची कमतरता नाही, ज्यांच्याशी काही ना काही रहस्य जोडलेलं आहे. कधी भक्तीचं रहस्य तर कधी शक्तीचं रहस्य. या मंदिराशी असे अनेक चमत्कार जोडलेले आहेत, ज्यामुळे देश-विदेशातून श्रद्धाळू मायेचं दर्शन घेण्यासाठी येतात. आज आपण ज्या मंदिराबद्दल बोलणार आहोत ते मध्य प्रदेशच्या सतना जिल्ह्यातील त्रिकुट पर्वतावर आहे. त्रिकुट पर्वताच्या उंच डोंगरावर विराजमान मा शारदेचं हे मंदिर जितकं भव्य आणि सुंदर आहे, उतकंच रहस्यमयही आहे. मी प्रत्येक मंदिराबद्दल काही रहस्यमय आणि अद्भुत रोचक तथ्य तुमच्यासमोर मांडणार आहे. या हैराण करणाऱ्या रहस्याची तुम्हाला माहिती नसेल तर या व्हिडिओच्या शेवटपर्यंत आमच्यासोबत रहा मित्रांनो. 51 शक्तिपीठांपैकी एक मा शारदेच्या या मंदिरात दिवसभर भक्तांची प्रचंड गर्दी असते. पण रात्र झाली की मंदिराचे कपाट म्हणजे दरवाजे बंद करून टाकले जातात. असं का? कारण सदियोंपासून इथे मा शारदेचे परम भक्त त्यांची पूजा करण्यासाठी येतात. सांगितलं जातं की कोणताही व्यक्ती या मंदिरात रात्री राहू शकत नाही. जर कोणी राहिला तर त्याचा मृत्यू होतो. रात्र झाल्यावर मंदिराचे कपाट बंद झाल्यावर पुजारी डोंगरावरून खाली येतात. त्यानंतर तिथे कोणीच राहत नाही. सांगितलं जातं की मंदिराचे कपाट बंद झाल्यावर आतून घंटा आणि पूजा करण्याची आवाज येते. लोक सांगतात की मंदिर बंद झाल्यावर शारदा मातेचे परमभक्त आल्हा आणि उदलच सकाळची पहिली आरती करतात. मित्रांनो, चला जाणून घेऊया, आल्हा आणि उदल खरंच कोण होते. आल्हा आणि उदल हे दोन भाऊ होते, जे बुंदेलखंडच्या महोबाचे वीर योद्धे असण्याबरोबरच राजा परमारचे सेनापतीही होते. राजा परमारच्या दरबारात जगनिक नावाच्या कवीने आल्हाखंड नावाचं काव्य रचलं आहे. त्यात आल्हा आणि उदल या दोन वीरांच्या गाथा वर्णन केली आहे. आल्हाबद्दल सांगितलं जातं की त्याची उंची 7 फूट आणि वजन 110 किलो होतं आणि ते 72 किलोचे छाती कवच, 81 किलोचा भाला आणि 208 किलोच्या 2 वजनी तलवारी घेऊन चालत. या ग्रंथात या दोन वीरांच्या 52 लढायांचं रोमांचकारी वर्णन आहे. जेव्हा उदलाने आपल्या जन्मभूमीची रक्षा करण्यासाठी पृथ्वीराज चौहानशी युद्ध करताना वीरगती प्राप्त केली, तेव्हा आल्हा आपल्या धाकट्या भालाच्या वीरगतीची बातमी ऐकून संतापला आणि पृथ्वीराज चौहानच्या सेनेला मृत्यू बनून चढाई केली. त्याच्यासमोर जे कोणी आलं ते मारलं गेलं. सुमारे 1 तासाच्या घमासान युद्धानंतर आल्हा आणि पृथ्वीराज चौहान यांचा सामना झाला. दोघांमध्ये भयंकर युद्ध झालं आणि या युद्धात पृथ्वीराज चौहान बुरी प्रकारे जखमी झाले. आल्हाला आपल्या भाऊ उदलचा बदला घ्यायचा होता, पण गुरु गोरखनाथांच्या आदेशाने आल्हाने पृथ्वीराजला जीवनदान दिलं. पृथ्वीराज चौहान सोबतची ही आल्हाची शेवटची लढाई होती. त्यानंतर बुंदेलखंडचा महान योद्धा आल्हाने नाथपंथ स्वीकारला आणि वैरागी झाला. मित्रांनो, असंही सांगितलं जातं की या दोन भावांनीच सर्वप्रथम जंगलातल्या मा शारदा देवीच्या या मंदिराची शोध लावली होती. तसेच आल्हा आणि उदलाने इथे 12 वर्ष मातेची कठोर तपस्या केली होती. मान्यता आहे की या दोन भावांनी मातेला खुश करण्यासाठी आपली जीभही अर्पण केली होती, जी मा शारदाने तत्काळ परत दिली. मा शारदाने आल्हा आणि उदलांच्या भक्ती आणि वीरतेने प्रसन्न होऊन अमर होण्याचा वरदान दिला होता. आल्हा आणि उदल मेहर मातेचे परमभक्त होते आणि याच कारणाने ते आजही या मंदिरात अदृश्य रूपात येऊन मातेची पूजा करतात. मंदिर परिसरात अनेक ऐतिहासिक अवशेष आजही आल्हा आणि पृथ्वीराज चौहानच्या युद्धाची साक्ष देतात आणि चारही बाजूंना प्राचीन धरोहर विखुरलेली आहे. मंदिराच्या अगदी मागे आल्हा आणि उदलचे अखाडे आहेत. तसेच एक तलाव आणि भव्य मंदिर आहे आणि तिथेच आल्हाची तलवार त्याच्या विशाल प्रतिमेच्या हातात धरली आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल की मा शारदेच्या आदेशाने आल्हाने आपली शस्त्र शारदा मंदिरावर चढवून नोक टेढी करून दिली होती, जी आजपर्यंत कोणी सरळ करू शकलं नाही. मित्रांनो, मेहर मंदिराचे महंत सांगतात की अद्यापही माचा पहिला शृंगार आल्हा आणि उदलच करतात आणि ब्रह्ममुहूर्तात शारदा मंदिराचे पट उघडले जातात तेव्हा काही ना काही रहस्यमय चमत्कार दिसतात. कधी मंदिराचा गर्भगृह प्रकाशाने भरलेला असतो तर कधी मंदिरात सुगंध असतो. इतकंच नव्हे, नेहमी मंदिराच्या गर्भगृहात मा शारदेवर फुलं चढलेली असतात. हे रहस्य सोडवण्यासाठी वैज्ञानिकांची टीम इथे तळठोकून आहे, पण तरीही मेहर देवी मंदिराचं रहस्य कायम आहे. मित्रांनो, या मंदिराला मेहर देवीचं शक्तिपीठ म्हणतात, कारण पौराणिक कथेनुसार माता सतीचा हार इथे पडला होता. सांगतात की भगवान शिव माता सतीचा देह कंध्यावर घेऊन तांडव करत असताना त्यांच्या गळ्यातून हार निघून त्रिकुट पर्वतावर पडला. याच कारणाने हे स्थान शक्तिपीठ झालं आणि मायेचा हार वरून या मंदिराचं नाव मेहर पडलं.
माता शारदेचं मंदिर डोंगराच्या चोटीवर आहे. इथे पोहोचण्यासाठी सुमारे 1000 ते 1600 शिड्या चढाव्या लागतात, तेव्हाच मातेचं दर्शन होतात. संपूर्ण भारतात सतन्याचं मेहर मंदिर हे माता शारदेचं एकमेव मंदिर आहे. सांगितलं जातं की पिरामिडसारख्या आकाराच्या त्रिकूट पर्वतात विराजमान मा शारदेचं हे मंदिर 522 ईसापूर्वचं आहे. म्हणतात की 522 ईसापूर्व चतुर्दशीला रिपाल देवाने इथे सामवेदाची स्थापना केली होती. तेव्हापासून त्रिकूट पर्वतात पूजा अर्चना सुरू झाली. ऐतिहासिक दस्तऐवजात याचा पुरावा मिळतो. तसेच मान्यता आहे की इथे सर्वप्रथम आदिगुरु शंकराचार्यांनी 9वी-10व्या शताब्दीत पूजा केली आणि माता शारदेची मूर्ती विक्रम संवत 559 मध्ये स्थापित केली होती. मित्रांनो, ही माहिती आवडली तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून खूप खूप धन्यवाद. तुमच्याशी पुढच्या व्हिडिओत भेटू. तोपर्यंत जय शारदामाई.